नमस्कार. अयोध्येतील राम मंदिर हा आपल्या सर्व भक्तांचा आस्थेचा विषय आहे. देशभरातीलच नव्हे तर जगभरातील भक्त राम मंदिरात येत असतात आणि ही जी रीग सुरू झाली आहे भक्तांची ती कधी संपतच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 साली अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन केलं आणि तेव्हापासून सातत्याने 12ही महिने तिथे भक्त येत असतात. जेव्हा भक्त राम मंदिरात येतात आणि रामाचं दर्शन घेतात तेव्हा आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे काही ना काही गोष्ट दान करतात आणि ती वस्तू दानपेटीत टाकतात. धक्कादायक बाब अशी झाली आहे की या दानपेटीतील जे दान आहे ते चोरीच जात आहे असं उघड झालेलं आहे आणि हे खूप धक्कादायक आहे सर्वांसाठी. हा प्रकार काय झाला, एक जे होते त्यांनी याबाबत तक्रार केली आणि जेव्हा त्यांनी तक्रार केली तेव्हा पहिल्यांदा याबाबत शंका घेण्यात आली. याचं कारण उत्तर प्रदेशात आता निवडणूक आहे आणि जेव्हा निवडणूक असते तेव्हा अशा उलटसुलट तक्रारी केल्या जातात. काही राजकीय दृष्टीने पण तक्रारी केल्या जातात. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव जे आहेत त्यांनी सांगितलं की राम मंदिरात जे दान दिलं जातं त्यातून 200 कोटी इतकं दान हे चोरीस गेलं आहे. हा पहिला धक्का होता. पण ते समाजवादी पार्टीचे ते विरोधी पक्षात आहेत त्यामुळे त्यांचं मानण्याचं काही कारणच नव्हतं. परंतु मग एकाने जेव्हा तक्रार केली तेव्हा याची चौकशी सुरू झाली आणि चौकशीत अक्षरशः धक्कादायक बाब उघडकीस आली. अयोध्येच्या राम मंदिराच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकार जे पोलीस तैनात करतात आणि जे इतर सुव्यवस्था ठेवतात त्याच्यावरतीच अनेक कोटी रुपये खर्च होतात. शिवाय अयोध्येचं मंदिराचं जे ट्रस्ट आहे त्या मंदिराच्या ट्रस्टकडनं पण सुरक्षा व्यवस्था आहे आणि तरीसुद्धा ही चोरी कशी काय होते. जेव्हा पहिल्यांदा ही शंका उपस्थित झाली आणि जेव्हा पहिली तक्रार झाली तेव्हा तिथले सीसीटीव्ही कॅमेरा बघितला गेला आणि त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काय दिसलं, त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात असं दिसलं की दानपेटीत जे काही दान पडतं ते एका खोलीत नेलं जातं आणि तिथे त्याची तपासणी केली जाते आणि तिकडे त्याचं सॉर्टिंग केलं जातं आणि हे जे सगळं दान दिलेलं असतं ते नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडे त्याच्या सगळ्या ठेवी ठेवल्या जातात. पण या खोलीत जेव्हा हे जे दान आहे ते बघितलं जात होतं तेव्हा असं दिसलं की तिथे जे दानाचं सॉर्टिंग करत होते जे काही तिथे मंडळी होती त्यांच्यापैकी काही जण हे दान सॉर्टिंग न करता आपल्या शेजारी बाजूला ठेवत होते. ते बाजूला ठेवत होते ही संशयास्पद गोष्ट आहे. याचा अर्थ ते दान स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये न ठेवता स्वतःच्या घरी नेत होते आणि मग इथून चौकशी सुरू झाली आणि आता उत्तर प्रदेश सरकारने दबाव आणल्यानंतर एसआयटी नेमली आणि ही एसआयटी गेले 6 दिवस रोज अयोध्येच्या राम मंदिरात जाते आणि विविध लोकांची चौकशी करते. ह्याच्यात संशय अनेकांवर आहे. राम मंदिरचे जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे संपत राय आणि मिश्रा म्हणून जे आहेत त्यांचा काही संबंध आहे का याची चौकशी केली जाते. हे जे सगळं दान अयोध्येत दिलं जातं ते सगळं दान जे पैसे अडके असतील, चांदी असेल, सोनं असेल, हे सगळ्याची जबाबदारी स्टेट बँक ऑफ इंडियाला दिलेली आहे. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचं अयोध्येत जे खातं आहे त्या खात्यात हे सगळे दान ठेवलं जातं आणि स्टेट बँक ऑफ इंडियालाच ही जबाबदारी दिली होती की जे काही सगळं दान येईल त्याची सगळी मोजणी स्टेट बँक ऑफ इंडियाने करायची आणि त्याची सगळी माहिती ठेवायची. आता स्टेट बँक ऑफ इंडियाने काय केलं, असं म्हटलं जातं की स्टेट बँक ऑफ इंडियाने हे जे मोजणीचं काम दिलं होतं ते आउटसोर्स केलं. दुसऱ्याच कोणातरी एकाला एक काम देऊन टाकलं आणि ह्या माणसाने काय केलं, या माणसाने ही जी सगळी मोजणी आहे तुम्हाला लक्षात येत असेल की हे अयोध्येचं राम मंदिर आहे त्यामुळे लाखो रुपयांचं दान दर दिवशी येतं आणि ते मोजण्यासाठी जवळजवळ 40 जण नियुक्त केली. पण ही 40 जण नियुक्त करताना ही माणसं कोण आहेत, ती व्यवस्थित काम करतायत की नाही, ती चोरी करत नाही आहेत ना, याच्यावर कशावरही स्टेट बँकेने लक्ष दिलं नाही. ही स्टेट बँकेची अक्षम्य चूक आहे असं आता जवळजवळ उघडवत आलंय. दुसरी गोष्ट, हे जे ट्रस्ट आहे अयोध्येचे जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टवरती हे जे आहेत काही जण जे आहेत मान्यवर जे आहेत त्या ट्रस्टनी पण याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे होतं. पण त्यांनी हे लक्ष ठेवलं नाही. त्यांनी स्टेट बँकेकडे हे काम सोपवलं आणि ते नामानिराळे राहिले आणि त्यामुळे त्यांची जबाबदारी पण फिक्स करणं हे अत्यंत गरजेचं आहे की त्यांची पण ही जबाबदारी होती की बघणं की हे दान व्यवस्थित मोजलं जातंय ना आणि ते व्यवस्थित स्टेट बँकेत जातंय ना. आता जी माणसं नेमली आहेत त्या 40 माणसं जी नेमलेली आहेत ती कोणी नेमली तर ती एका माणसाने नेमली आणि हा माणूस कोण होता, हे जे ट्रस्टी आहेत चंपतराय त्यांच्या हा जवळचा आहे असं म्हटलं जातं. याच्यावरनं चंपतराय यांच्याबद्दल संशय निर्माण झालाय का, निर्माण झाला असू शकतो पण आतापर्यंत याच्याबाबत काही पुरावा मिळालेला नाही. पण हा माणूस हा 1995 पासून म्हणजे जेव्हा बाबरी मशीद पाडण्याचं जेव्हा हे सगळं आंदोलन सुरू होतं तेव्हापासून हा एक स्वयंसेवक म्हणून तिथे होता.
आणि त्यांनी बाबरी मशीद पाडण्याच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. हा सहभाग घेतल्यानंतर तो ह्याच्याशी सगळ्याशी जोडला गेला. तो ट्रस्टींपैकी अनेकांच्या जवळचा झाला आणि जेव्हा हे राम मंदिर बांधण्याचा हा प्रोसेस सुरू झाला तेव्हा तो पण त्याच्यात झाला आणि एक आपला काय म्हणतात आपण कार्य करणार असतो किंवा एक सामाजिक कार्य करणार असतो अशा रूपात तो अयोध्येत तिथे राहिला आणि हळूहळू त्यांनी तो स्वतः ड्रायव्हर झाला. त्याच्या अनेक गाड्या होत्या, ड्रायव्हर नेऊन माणसांना पोहोचवायचं वगैरे हा व्यवसाय तो करायला लागला. पण हा करत असतानाच तो एक स्वयंसेवक होता आणि म्हणून स्वयंसेवक म्हणून त्याला एक दर्जा मिळत गेला आणि शिवाय ट्रस्टींची ओळख होती आणि त्यामुळे तो कुठल्याही ऑफिशियल पदावर नसताना सुद्धा या माणसाला मंदिरात खूप ऍक्सेस होता. म्हणजे मंदिरात एक व्हीव्हीआयपी गेट आहे. आता या व्हीव्हीआयपी गेटमधून कोण जायचं याचे काही नियम असतील, पण हा जो माणूस आहे हा हे सगळे नियम बाजूला ठेवून या माणसाने फक्त सांगितलं की अमुक अमुक माणसाला व्हीव्हीआयपी गेटमधून सोडा की त्यांना सोडलं जायचं आणि या माणसावरती मेनली संशय. तर ह्या माणसांनी ही सगळी चोरी केलेली असेल आणि त्यांनी हे जे 40 जण नेमले आहेत त्याच्यापैकी काही जणांना आताशी घेतलं असेल आणि ही सगळी चोरी केली असं समजलं जातं. कारण ह्या माणसाची संपत्ती गेल्या काही वर्षात अचानकपणे प्रचंड वाढली. आता हा माणूस जो स्वयंसेवक म्हणून आला, ज्याचा ट्रस्टींशी पण चांगले संबंध आहेत आणि ज्याचे कदाचित स्टेट बँकेच्या लोकांशी पण चांगले संबंध आहेत, कारण याला कोणी विरोधच केला नाही. त्यांनी ती 40 माणसं नेमली. 40 माणसं कोण आहेत बघितली जात नाही. मंदिरात जेव्हा हे सगळेजण येतात तेव्हा त्यांची तपासणी केली जाते, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की मंदिरातनं बाहेर जाताना यांची तपासणी केली जात नाही. आणखीन एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जे सीसीटीव्ही कॅमेरे या मंदिरात लावलेत ते फक्त त्याचं रेकॉर्डिंग फक्त 45 दिवस राहतं, अशी तिथे सोय आहे. तर 45 दिवसानंतर हे सगळं सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग गेलेलं आहे. त्यामुळे पूर्वीचं म्हणजे 2024ला जेव्हा हे मंदिर उघड झालं सगळ्यांसाठी तेव्हापासूनचं आत्ताचं सीसीटीव्ही रेकॉर्डिंगच नाहीये कुठे. आत्ता आपल्याला चौकशीत काय करायचं तर अलीकडचं जे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग आहे त्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्ये ही चोरी आढळते का याची एसआयटी चौकशी करते. हा जो माणूस आहे त्याचं आजूबाजूला म्हणजे अयोध्या आणि आजूबाजूच्या गावात त्याची संपत्ती वाढत गेली. म्हणजे एखाद्याची संपत्ती अशी जर वेगाने वाढत गेली ना तर त्याचे आपल्याला लक्षणं कुठे कुठे दिसतात. असं म्हणतात की त्याने एक मोठं हॉस्टेल 4 मजली हॉस्टेल उभारलंय. म्हणजे ह्या कर्मचाऱ्यांना पगार किती आहे तर महिना 20,000 रुपये. 20,000 रुपये महिना पगारावर राहिलेले हे स्वयंसेवक स्वतःला समजणारे यांची संपत्ती इतकी कशी वाढली. आणि जेव्हा एसआयटी चौकशी सुरू केली तेव्हा अनेक जण ज्यांनी दिले म्हणजे काही जणांनी किलो चांदी नेऊन दिली. त्या किलो चांदी कुठे गेली आहे त्यांना माहित नाही. काही विटा दिल्या. म्हणजे जेव्हा अयोध्येचं मंदिर बांधायचं होतं तेव्हा आम्ही विटा देतो, त्या विटा पायाभरणीमध्ये त्या विटा ठेवा असं अनेकांनी सांगितलं आणि अनेकांनी दिल्या, पण याची कोणाची पावती त्यांना दिली गेली नाही. त्यामुळे हे सगळेजण पण आता तक्रारी करायला लागलेत की आम्ही जे दान दिलं त्याची आम्हाला काहीतरी पावती पाहिजे, तर ती पावती त्यांना दिली गेली नाही. त्यामुळे चांदीच्या विटा असतील, सोन्याच्या विटा असतील, हिरे जडीत काही विटा दिल्या होत्या त्या पण विटा सगळ्याच्या सगळ्या गायब आहेत. आता ही फार मोठी चौकशी सुरू आहे आणि उत्तर प्रदेश सरकारने हे जी एसआयटी नेमलेली आहे त्या एसआयटीला पण विरोध आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की ही जी चौकशी समिती आहे ना ती कोर्टाच्या कंट्रोलखाली असायला पाहिजे. पण आता सध्या उत्तर प्रदेशने जी एसआयटी नेमलेली आहे ती चौकशी करते. 6 दिवस झालेत. त्यांना 15 दिवसात पहिला अंतरिम अहवाल द्यायला सांगितलेला आहे. त्याच्यात काय निघतंय ते आपण बघू. अयोध्या मंदिरात आणखीन एक व्यवस्था आहे. अयोध्या मंदिराचं अजून बांधकाम सुरू आहे आणि हे जे बांधकाम आहे हे लार्सन अँड ट्युब्रो कंपनी करते. लार्सन अँड ट्युब्रो जे बांधकाम करतं त्याचे ते बिलं रेस करतात आणि ही जी बिलं आहेत ती बिलं तपासण्याचं काम हे टाटाला दिलेलं आहे. तो ही जी बिलं रेस केली की टाटा बघतं की ही बिलं बरोबर आहेत की नाही आहेत आणि जर त्यांना ती बरोबर वाटली तर मग ते ही बिलं ट्रस्टला पाठवतात आणि ट्रस्ट पेमेंट करतो. त्यामुळे हा भाग वेगळा पूर्ण आणि हे जे दानपेटीत चोरी झाले हा भाग पूर्ण वेगळा. असे 2 आर्थिक ज्या आपण पैलू म्हणतो असे हे 2 अयोध्येत हे 2 भाग आहेत आणि दानपेटीत जो गफला सुरू झालाय तो अत्यंत धक्कादायक आहे. हे होऊ नये, हे होता कामा नये आणि हे जर होत असेल तर आज कोणीतरी तक्रार केली आहे, काहीतरी हे उघड झालंय तेव्हा अयोध्येचे ट्रस्ट ह्याच्या पुढे अगदी पूर्ण दक्ष घेईल की जे रामाबद्दल आस्था असेल किंवा त्या मंदिरासाठी काही दान देत असतील, गरिबांसाठी ते दान देत असतील तर ते योग्य ठिकाणी पोहोचलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.